नमस्कार, परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज स्पेशल अशी दिवाळीची डिझाईन लॉंग मंगळसूत्र बनवणार आहे. आपलं सुंदर असं डिझाईनमध्ये. तर इथे मी मोठे मणी घेतलेले आहेत 2, काळे मणी मीडियम, हे गोल्डन मणी मीडियम साईजचे, स्क्रू, मोठी मंगळसूत्राची वाटी आणि सोनेरी कलरचे मणी. हे बघा, आता 2 पदरी बनवणार आहे. तर हे बघा, डबल पदर घेतलेला आहे मी, हा एक आणि हा एक, 2 पदर असे, आणि इथे टेपपट्टी लावून घेतलेले आहे. तर सुरुवातीला आपल्याला स्क्रू टाकून घ्यायचा आहे. तर इथे 4 पदर आहेत. गाठण पण मोठे आलेले आहे, त्याच्यामुळे मी छोटा मणी नाही टाकलेला. सुरुवातीला आपल्याला मागच्या साईडला काळे मणी वावायचे आहेत. तर हे मोजून टाकले तरीसुद्धा चालतील. आता दोन्ही पदरांमध्ये आपल्याला सारखेच मणी ओवीत चालायचं आहे, दोन्ही पदर बरोबरीने पकडून. त्यानंतर गोल्डन मणी 2 दोन्ही पदरांमध्ये, आणि त्याच्यानंतर परत आपल्याला थोडे काळे मणी टाकायचे आहेत. तर हे पण तुम्ही मोजून टाकायचे आहे ती. तर मी आता मोजून नाही टाकलेले, पण दोन्ही साईडला बरोबर करून घेतलेले आहेत. हे बघा, असे पदर लावून बघायचे बरोबर आहेत की नाही. त्यानंतर परत 2 गोल्डन मणी मीडियम, आणि त्यानंतर 5 काळे आणि सोनेरी कलरचे मणी टाकलेले आहेत मी हे. तर दोन्ही पदर आपल्याला बरोबरच ओवत चालायचे आहेत. त्यानंतर 6 गोल्डन, आणि परत आपल्याला 5 काळे आणि सोनेरी कलरचे मणी टाकायचे आहेत ते दोन्ही पदरांमध्ये. हे बघा, अशा पद्धतीनं. त्यानंतर 6 गोल्डन मणी आणि त्याच्यामध्ये काळे मणी टाकलेले आहेत. हे बघा, मी हे 6 गोल्डन छोटे मीडियम. तर दोन्ही पदरांमध्ये आपल्याला सेम तसे टाकून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा पद्धतीने. त्यानंतर मोठा मणी टाकायचे आहे एक, दोन्ही पदर पकडून, आणि त्या पदरांमधून हा मोठा मणी टाकायचा आहे. त्याच्यानंतर 5 सोनेरी आणि काळे दोन्ही साईडला. त्यानंतर 6 गोल्डन, आणि परत बाजूने आपण जे टाकलेले आहेत हे काळे आणि सोनेरी कलरचे 5 मणी टाकायचे आहेत. त्यानंतर मोठा मणी टाकायचा आहे दोन्ही पदर पकडून, आणि त्यानंतर मी इथे वाटी टाकलेली आहे. तर ही वाटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे 2 सुद्धा यूज करू शकता. साईडनी मोठा मणी, परत सोनेरी आणि काळे 5 मणी. हे बघा, ह्या साईडला जे मणी येतील ना ते बरोबर आपण लक्ष देऊन ह्या साईडला टाकायची आहे ती. इकडे सुद्धा मी 5 मणी टाकून घेतलेले आहेत. त्यानंतर 6 गोल्डन, 5 काळे मणी, 6 गोल्डन, 5 काळे आणि सोनेरी मणी. आता ह्या मण्यांनंतर आपल्याला मोठा मणी टाकायचा आहे. त्यानंतर गोल्डन आणि काळे मणी हे 5 मणी टाकलेले आहे ती. तर दोन्ही साईडला आपल्याला सोबतच ओवून घ्यायचे आहेत. 5 सोनेरी आणि काळे मणी. तर हे सुद्धा आपल्याला दोन्ही पदरांमध्ये सारखेच घ्यायचे आहेत ओवून. त्यानंतर 6 गोल्डन मणी, आणि त्यानंतर साईडनी परत आपल्याला 5 सोनेरी आणि काळे मणी 5 असे टाकायचे आहे ते. त्यानंतर 2 गोल्डन, काळे मणी, परत 2 गोल्डन टाकायचे आहे ती, आणि लास्टला हे जे काळे मणी वावले होते ते. आता हे दोन्ही मणी आपण ज्या साईडला तिकडच्या साईडला जेवढे ओवले आहेत तेवढेच मापाने घ्यायचे आहे ती मोजून. त्यानंतर स्क्रू टाकायचा आहे. आता जी टेपपट्टी लावली होती ती आपण काढून टाकायची आहे, आणि सुई आपण काढून घ्यायची आहे ती. हे बघा, दोन्ही पदर असे व्यवस्थित खेचून घ्यायचे आणि गाठ बांधून घ्यायची आहे ती 2 ते 3. अशा पद्धतीने आपलं 2 पदरी मंगळसूत्र तयार झालेलं आहे. तर खूप सुंदर अशी डिझाईन आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना, आणि कमेंट करा कशी वाटली मला आजची ही डिझाईन. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.